नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आपली जी BPMSची सिरीज चालू आहे त्यामध्ये आज आपण दुसरा व्हिडिओ बघणार आहे, तो म्हणजे कमर्शियल यूज. तर तुम्हा सर्वांना माहितीच आहे की आपण ज्यावेळेला बिल्डिंग परमिशन काढतो त्यावेळेला दोन महत्त्वाच्या गोष्टी कराव्या लागतात. त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे BPMSच्या वेबसाईटवर जाऊन आपण त्या प्रोजेक्टचे सर्व डिटेल भरतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण टीपी क्लायंटमधून आपण त्या प्रोजेक्टचं सगळं ऑटोकॅडमध्ये ट्रेसिंग करतो. तर हे दोन महत्त्वाचे पार्ट्स आपण आज बघणार आहोत. तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी माझी सर्वांना विनंती आहे की प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आपल्या कलिग्सबरोबर शेअर करा आणि लाईक करा. तर आपण BPMSची वेबसाईट सुरू करू आणि व्हिडिओ सुरू करू. तर आपण इथे महावास्तूची जी BPMSची वेबसाईट आहे ती ओपन केलेली आहे. तर आपण काय केलं आहे, टीपी क्लायंट प्रोजेक्टमध्ये जाऊन न्यू प्रोजेक्ट केला आहे. त्यामध्ये आपण फॉर्म फिल करायला सुरुवात करू. नेम ऑफ सर्व्हिस बिल्डिंग डेव्हलपमेंट ही प्रायव्हेटच येणार. स्पेशल स्कीम काही नाही आहे, सब टाईप पण काही नाही आहे. प्रोजेक्ट नेम आपण इथे देऊ कमर्शियल प्रोजेक्ट. साईट ॲड्रेस तुमचा जो काही असेल इथे टाकायचा आहे. त्यानंतर इथून पार्ट प्लॅन टाकायचा आहे आपण आणि इथून गुगल इमेज अपलोड करायचे. रेग्युलरायझेशन आहे ती ऑथोराइज्ड येणार. टाईप ऑफ डेव्हलपमेंट डिटॅच्ड येणार. इन्सेंटिव्ह एफ कधी घेतात, ज्यावेळेला ग्रीन बिल्डिंगसाठी आपण अप्लाय करतो त्यावेळेला घेतात. तर ही काय ग्रीन बिल्डिंग नाही आहे. सर्वेची डेट तुम्ही ज्या दिवशी कराल त्या दिवशी हा टाकायचा आहे. कमर्शियल टाकायचं इथे. हिली एरियात नाही आहे हे, नॉन कमर्शियल नो येणार इथे. गॅस लाईन तर काही नाही आहे. इथं पण काही सिलेक्ट करायचं नाही आहे, इथे पण नोच येणार. झोन आहे हा झोन 4मध्ये येतो आमचा हा प्लॉट. तुमचा जो झोन असेल तो महापालिकेत विचारून एकदा कन्फर्म करून तो सिलेक्ट करा. फ्लड एफेक्टेड एरिया नाही आहे. लोकेशन आहे येणार हे नॉन कंजेस्टेडमध्ये आहे हा प्लॉट. रोड डिटेल्समध्ये हा अबोव 9 मीटर येणार, कारण तो 18 मीटरचा रोड आहे त्या प्लॉटला. टाईप ऑफ प्लॉट एरिया अंडर CTS. रिझर्वेशन एरिया अफेक्टेड नाही येणार, त्यामुळे इथे सुद्धा नाहीच येणार. आणि या लिस्टमध्ये जे जे असेल, म्हणजे समजा तुमचं एअरपोर्टच्या शेजारी जर प्लॉट असेल तर त्या ऑथॉरिटीकडून तुम्हाला इथे NOC लागणार. तसेच रेल लाईन, मेट्रो लाईन, GL असेल त्या त्या डिपार्टमेंटकडून तुम्हाला याची NOC लागणार. ती इथून अपलोड करायची. मग इथे सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. इथे ओके करायचं आहे. नेक्स्ट पेज ओपन होईल इथे. तर आपण खाली शॉप्स घेणार आहेत आणि हा येलो झोनमध्ये आहे, म्हणजे रेसिडेन्शियल झोनमध्ये आहे. त्यामुळे रेसिडेन्शियल झोन विथ शॉप लाईन येणार R2. युजेसमध्ये इथे येईल मिक्स्ड युजेस येणार आहे. कारण काय आहे, तर इथे हा प्रोजेक्ट आहे तो. तर हा बेसमेंट आहे, हा ग्राउंड फ्लोअर आहे. ग्राउंड फ्लोअरला शॉप्स आहेत आणि 1st to 6th फ्लोअरपर्यंत ऑफिसेस आहेत. त्यामुळे इथे शॉप प्लस ऑफिसेस असं आहेत, म्हणून इथे आपण मिक्स सिलेक्ट करतो आहे. नंतर तुमचा जो काही ॲड्रेस आहे तो इथे टाकायचा आहे. प्लॉट नंबर 4 येणार आहे. फायनल प्लॉट नंबर 4 आहे. सेक्टर काय तुमचा जो असेल तिथे टाका. आता इथे काय सेक्टर नाही आहे, ते आमचं मिरज येणार. प्लॉट एरिया आहे तो 929 आहे. तुमचा जो असेल तो टाका. मी ते 930 टाकतो, कारण ते ड्रॉइंगवर 929च घेते. स्क्वेअर मीटर. आता हे IGR नुसार तुमचा जो तालुका वगैरे किंवा हे विलेजेसचे हे डिटेल्स आहेत ना, हे तुम्ही भरून घ्या. आता हे मिरज येतं इथे, विलेजसुद्धा मिरजच येते. ॲम्युनिटी स्पेस काय पण देत नाही, त्यामुळे काय हँडओव्हर करायचा प्रश्नच येत नाही. इथं लॅटिट्यूड आणि इथं लॉन्जिट्यूड टाकायचं आहे.
इथे ॲप्लिकंट टाईप टाकायचं आहे. इंडिव्हिज्युअल ओनर असेल तर इंडिव्हिज्युअल ओनर टाकायचं आहे आणि इथे क्लिक करायचं आहे. तर इथे सेव्ह करायचं आहे, ओके करायचं आहे. इथून नेक्स्ट करायचं आहे. हायर एफ एस आय घेणार आहे का, तर हो. ॲडिशनल एफ एस आय येस. ॲडिशनल एफ एस आय टेकन, पेड प्रीमियम आणि इथे टी डी आर येस. तर इथे विचारते बेसिक एफ एस आय. तर प्लॉट एरिया 929 असल्यामुळे बेसिक एफ एस आय इथे येणार आहे, हा एवढा येणार आहे. तुम्ही कॉपी पेस्ट करेन तिथे. टी डी आर इथे 18 मीटरला 0.9 येतो. सेव्ह अँड नेक्स्ट. ओके. ते नो करायचं आहे. जर तुम्ही म्हणजे ती समजा तुमची लँड असेल ती ॲग्रिकल्चरल मधून तुम्ही नॉन ॲग्रिकल्चरल केली असेल तर त्याचं जे सनद येते ना ती इथे अपलोड करायची आहे. बिल्डिंग नेम कमर्शियल देऊ. नंबर ऑफ फ्लोअर्स, आता माझे नंबर ऑफ फ्लोअर्स हा बेसमेंट 1, 2 आणि हा 1st to 6th आहेत. म्हणजे हे 6 फ्लोअर, हा 7 आणि हा 8 येणार, असे टोटल 8 आहेत. नंबर ऑफ फ्लोअर्स 8. प्लिंथ लेवल आहे ती माझी 1.2 मीटर आहे. आता ऑक्युपेशन यूज. तर ग्राउंड फ्लोअरला माझे मर्संटाईल येणार आहेत आणि इथे शॉप्स. आता इथे शॉप्स किती आहेत विचारते आहे. तर 1, 2, 3, 4, 5, 6 शॉप्स आहेत. इथे 6 शॉप्स करायचे आहेत. इथे ॲड करायचं आहे. इथे बिझनेस घ्यायचा आहे आणि इथे ऑफिसेस घ्यायचं आहे, कारण हे 1st to 6thला मी ऑफिसेस म्हणून दाखवणार आहे, कारण तिथे ऑफिसेस म्हणूनच सेल करणार आहे बिल्डर. आता इथे टोटल ऑफिसेस टाकायचे आहेत. तर एका फ्लोअरला 6 आहेत, तर असे एका फ्लोअरला 4 आहेत, तर 6 फ्लोअरला 24. तर इथे 24 टाकू. 24. स्टेप मार्जिन घेणार आहे का, नको, घेणार नाही आहे, त्यामुळे ते नो येणार. आता फ्लोअर नेम्स बेसमेंट येणार आहे. बेसमेंट फ्लोअर, उंची 3 मीटर आहे. कमर्शियल येणार आहे ते. तर हा बेसमेंट आणि पार्किंग दोन्ही आहे. इथे येणार 0. आता इथे देऊ आपण ग्राउंड फ्लोअर घेऊ. उंची याची 3 मीटर, कमर्शियल, आणि इथे हा ग्राउंड फ्लोअरला सिलेक्ट करायचा आहे आणि इथे नंबर द्यायचा आहे 1 प्लस करून. आता 1st to 6th आहे तो, तुम्ही 1st to 6th द्या किंवा टिपिकल फ्लोअर द्या.
उंची 3च येणार आहे. कमर्शियल इथे काय सिलेक्ट करायचं नाही आणि इथे द्यायचं आहे 2, 3, 4, 5, 6 म्हणजे हे 5, 6, 7 आणि 7. सेव्ह करायचं इथे, ओके करायचं आहे. थोडा वेळ वाट पाहायची आणि इथे माहिती सेव्ह झालेली आहे. नेक्स्ट करू. इथे सुपरवायझर काय सिलेक्ट करायचं नाही, आपण स्वतः करणार आहे. मॅप टू लिस्ट. तर इथे हे असे डिटेल्स येतात. फायनल, सबमिट, ओके. आता आपण ट्रेसिंगचा पार्ट बघणार आहोत. हे आपले फॉर्म फिलिंगची जेवढी माहिती आहे तेवढी भरलेली आहे. इथे स्ट्रक्चरल इंजिनियर तुमचा जो कोण आहे त्यांचं द्या आणि इथे हे फायनल सबमिट करायचं आहे. तर युअर इन्फॉर्मेशन सेव्ड सक्सेसफुली असं मेसेज आला की ओके करायचं आहे. आणि टीपी क्लायंटमधून आपण आता ऑटोकॅडचं ट्रेसिंग करणार आहे ह्या प्रोजेक्टचं. टीपी क्लायंट ओपन केलेला आहे, त्याच्यामधून आपण ऑटोकॅडचं ट्रेसिंग चालू करू. लॉग इन करून घ्यायचं आहे. इथे आहे बघा, इथे हे कमर्शियल प्रोजेक्ट ओपन करायचं आहे. तर ही आपण फॉर्मवर भरलेली ही माहिती इथे आलेली आहे. हे कमर्शियल प्रोजेक्ट आणि इथे हे ड्रॉईंग असतं, त्याच्यावर राईट क्लिक केलं की इथं ब्राउज करायचं आहे आणि आपलं जिथे सुद्धा ड्रॉईंग असेल तिथून हे ड्रॉईंग आपण ओपन करायचे. ती फाईल सिलेक्ट करायची आणि ओके करायची. ओके झालं की पुन्हा ह्याच टॅबवर डबल क्लिक करायचं आहे, येस करायचं. याला ऑटोकॅड 2021च्या पुढचं व्हर्जन लागतं, त्याच्या आतमध्ये ते टीपी क्लायंट इन्स्टॉल होत नाही. तुमचं टीपी क्लायंट जर व्यवस्थित इन्स्टॉल झाला असेल तरच असा मेसेज येतो आहे, नाहीतर येत नाही. ओके करायचं आहे. त्याची बॅकग्राऊंड आहे ओके. लेअरमध्ये थोडं मी व्हाईट करून घेतो. आता ट्रेसिंगसाठी आपल्याला जे जे पॉईंट्स लागणार आहेत ते हे मी इथं मार्क करून ठेवले आहेत. तर हे आहे रेसिडेन्शियल बिल्डिंगसाठी. कमर्शियल बिल्डिंगसाठी थोडे पॉईंट्स त्याच्यात ॲड होतात, तुम्ही नोट डाऊन करू शकता. खाली मी टाईमलाईनला सुद्धा टाईम स्टॅम्प ह्याचा देईन मी. तर आपला पहिला पॉईंट आहे मार्क प्लॉट बाउंड्रीज. टीपी क्लायंट प्लॉट मार्क प्लॉट बाउंड्री. तर हा आपला प्लॉट आहे. सेटबॅक मी पुढून 4.5 मीटर सोडला आहे आणि शेजारून 6-6 मीटर सोडलेला आहे. 3 मीटर सोडता येतो आणि आपल्याला बाल्कनी इन्क्लूज करता येते, पण इथे थोडा पार्किंगचा इश्यू येणार आहे, त्यामुळे मी हे 6-6 मीटर सोडलेत. कारण मला साईट प्लॅनमध्ये सुद्धा म्हणजे ह्या बाजूला म्हणजे बेसमेंटमध्ये पार्किंग असणारच आहे, प्लस इथं साईडला पण पार्किंग दाखवण्यासाठी मी हे 6-6 मीटरचं सोडलं आहे. तर ते विचारते कसं ड्रॉ करणार आहे. रेक्टँगल, एंटर, F3 दाबायचं आहे कारण हे जो ओ स्नॅप आहे ते ऑफ होते. हा झाला प्लॉट सिलेक्ट. आणि ही आधीची जी लाईन आहे ती मी ही डिलीट करून घेतो आणि इथं चेक करायचं आहे. जर असा एकच ब्लॉक झाला असेल ना तर मग आपला प्लॉट झाला आहे असं लक्षात येतं. तर इथे हे प्लॉट झालेला आहे. तर आपला नेक्स्ट पॉईंट बघू. तर आता आपण दुसरा पॉईंट बघणार आहोत, क्रिएट प्लॉट साइट्स. टीपी क्लायंट प्लॉट, क्रिएट प्लॉट साइड, क्रिएट फ्रंट बाउंड्री, प्लॉट सिलेक्ट करा म्हणते ते. प्लॉट सिलेक्ट केला. हा फर्स्ट पॉईंट, हा सेकंड पॉईंट.
हे झालं. सी एंटर करायचं आहे. हे फ्रंट बाउंड्री मार्क झाली. पुन्हा जायचं आहे प्लॉटमध्ये, क्रिएट प्लॉट साईड. आता ही रिअर साईडची प्लॉट सिलेक्ट करायचा आहे आणि हा फर्स्ट पॉईंट आणि हा सेकंड पॉईंट. सी एंटर करायचं म्हणजे ती क्लोज होऊन जाते. ही रिअर झाली. टीपी क्लायंट, प्लॉट, क्रिएट प्लॉट साईड. आता ही लेफ्ट साईडची करून घेऊ. प्लॉट सिलेक्ट करून झाल्यावर हा एक पॉईंट आणि हा एक पॉईंट. सी एंटर. पुन्हा जायचं टीपी क्लायंट, प्लॉट, क्रिएट प्लॉट साईड आणि ही राईट साईडची. हा प्लॉट सिलेक्ट केला आपण, ही राईट साईड सिलेक्ट झाली. नेक्स्ट पॉईंट बघू. आपला तिसरा पॉईंट आहे मार्किंग ऑफ रोड्स. टीपी क्लायंट, रोड्स, मार्क रोड, सिटी रोड आणि इथे 18 मीटर टाकायचं आहे. तुमचं जी रोडची साईज असेल ती टाकायची आहे. ओके करायचे आहे. विचारते सिलेक्ट साईड, की फ्रंटला आहे की साईडला आहे, कुठं आहे. एफ एंटर करायचं आहे. हा फर्स्ट पॉईंट आणि हा सेकंड पॉईंट आणि सी एंटर करायचं आहे. तर हा 18 मीटर वाईड रोडचं हे टेक्स्ट इथं आलेलं आहे. आपण ते मूव्ह करून घेऊ. आपला चौथा पॉईंट आहे मार्किंग ऑफ बिल्डिंग बाउंड्री. टीपी क्लायंट, बिल्डिंग, मार्क बिल्डिंग बाउंड्री. आपण तिथं कमर्शियल नाव दिलेलं वेबसाईटवर, त्यामुळे ते कमर्शियल येतं. तुम्ही जर आडनाव दिला असेल किंवा बिल्डिंगचं नाव आधीच ठरलं असेल तर ते देऊ शकता. ओके करायचं आहे. आता तुमचे जेवढे फ्लोअर्स आहेत ना, ते फ्लोअर्स ह्या बॉक्समध्ये यायला पाहिजेत. रेक्टँगलच ड्रॉ करणार आहे, इथून ते इथपर्यंत. आपला पाचवा पॉईंट आहे मार्किंग ऑफ फ्लोअर बाउंडरीज फॉर ऑल फ्लोअर्स. तुमचे जितकेही फ्लोअर्स आहेत त्या सर्व फ्लोअर्सना आपण मार्क करून घेणार आहे. टीपी क्लायंट, बिल्डिंग, मार्क फ्लोअर बाउंड्री. रेक्टँगलनंच ड्रॉ करणार आहे, त्यामुळे एंटर करणार. सिलेक्ट पॉईंट, हा एक फर्स्ट पॉईंट आणि हा सेकंड पॉईंट. बिल्डिंग सिलेक्ट बिल्डिंग म्हणते, तर ही बिल्डिंगची पॉलीलाईन आपण आधी केलेली मगाशी त्या लाईनला आहे सिलेक्ट करायचं आहे. बेसमेंट फ्लोअरच आहे हा, ओके करायचं आहे. पुन्हा एंटर दाबायचं आहे. पुन्हा तोच ऑप्शन येतो आपल्याला जो प्रिव्हियसली आपण मार्क फ्लोअर बाउंड्री केलेली ती. एंटर करायचं, सिलेक्ट स्टार्टिंग पॉईंट आणि हा एंड पॉईंट. सिलेक्ट बिल्डिंग, हा आहे ग्राउंड फ्लोअर. ओके. पुन्हा एंटर करायचं आहे. पुन्हा रेक्टँगलनं आपला टिपिकल फ्लोअरचं मार्किंग करायचं आहे. सिलेक्ट बिल्डिंग, टिपिकल फ्लोअर. ओके. तर हे तिन्ही आपले मार्क झालेले आहेत. हे आधीचं टेक्स्ट मी इरेज करून घेतो. तुम्ही फॉर्ममध्ये जसं नाव दिलं आहे तसं नाव इथे येईल. बी एफ असेल तर बी एफ येईल, जी एफ असेल तर जी एफ येईल. तिथे स्पेलिंग चुकले बघा, ते इथे एम एन पाहिजे होते ते एम झाले. पुढचा पॉईंट बघू आपण. आपला नेक्स्ट पॉईंट आहे मार्किंग ऑफ एफ एस आय. टीपी क्लायंट, फ्लोअर, मार्क एफ एस आय, मार्क कमर्शियल एफ एस आय, कारण आपला कमर्शियल प्रोजेक्ट आहे. ते विचारते प्रपोज्ड आहे की एक्झिस्टिंग आहे, तर आपला प्रपोज्ड आहे, त्यामुळे काय एंटर करायचं आहे. रेक्टँगल ड्रॉ करणार आहे. आता हा बेसमेंट बाकीचा फ्री असल्यामुळे मी फक्त स्टेअर केसच मार्क करणार आहे. ओके. पुन्हा एंटर करायचं आहे. पुन्हा विचारते ते प्रपोज्ड आहे की एक्झिस्टिंग. प्रपोज्ड. एंटर करून पुन्हा इथे क्लिक करायचं आहे. हा झाला ग्राउंड फ्लोअर. आणि आता टिपिकल. आता इथे मी रेक्टँगल घेणार नाही, कारण इथे ऑफसेट्स आहेत, त्यामुळे मी ड्रॉ कमांड यूज करणार आहे. डी एंटर.
सर्व पॉईंट्स काळजीपूर्वक क्लिक करायचे आहेत. काही एखाद्या वेळेस चुकलं तर पुन्हा करावं लागतं, बाकी काही नाही. सी एंटर. पुढचा पॉईंट बघू. आपला पुढचा पॉईंट आहे मार्किंग ऑफ प्लिंथ इंटिमेशन. फ्लोअरमध्ये मार्क एफ एस आय. टीपी क्लायंट फ्लोअर मार्क एफ एस आय हे प्लिंथ इंटिमेशन. सिलेक्ट बिल्डिंग पॉली सिलेक्ट केली. प्लीज मार्क प्लिंथ इनसाइड बेसमेंट फ्लोअर. ओके म्हणायचं आहे. आता मी काय करणार आहे, आता ही मी एवढीच सिलेक्ट करणार आहे. कारण काय आहे, ही रिटर्निंग वॉल जी आहे ती मी तुम्हाला दाखवून घेतो. ती मी स्ट्रेच करणार आहे इथेपर्यंत. सॉरी, एक्सटर्नल पॉईंट घ्यायला हवा आहे आपल्याला. इथून ते परपेंडिक्युलर इथे आणि ही इथे, जे आपली ही आणि ही रिटर्निंग वॉल येणार आहे आणि फक्त या 2 रिटर्निंग वॉल्स आहेत त्या प्लॉटला घासून घेणार आहे. इथेपर्यंत हे असं होणार आहे आपलं. म्हणजे ॲक्च्युली काय थोडक्यात की हे इथे रिटर्निंग वॉल दिली नाही तरी चालते, ह्या 2 तरी आपल्याला लागणार. ही सुद्धा लागेलच आपल्याला, कारण इथली जी माती आहे ती आपल्या बेसमेंटमध्ये पडू नये म्हणून ही लागणार. ही सुद्धा येते आपल्याला, ॲक्च्युली ही सुद्धा आपल्याला लागणारच आहे. पण आता मी दाखवताना तर ह्या 2 मेन दाखवणार आहे. पुढचा पॉईंट बघू. आपला 8वा पॉईंट आहे मार्किंग ऑफ रेफरन्स पॉईंट. टिपिक क्लायंट बिल्डिंग मार्क रेफरन्सेस. तर मी इथे एक देणार आहे आणि इथे एक देणार आहे. तो आपला फक्त एफ एस आयच्या आतमध्ये यायला पाहिजे. कुठेही देऊ शकता, असं काही कंपल्सरी नाही की लिफ्टमध्ये जायचं आहे किंवा स्टेअरकेसमध्ये द्यायचं आहे. हे रिपोर्ट जनरेट होण्यासाठी आपण हे मार्किंग करतो. नेक्स्ट पॉईंट, 9वा पॉईंट आहे मार्किंग ऑफ स्टेअरकेसेस. टीपी क्लायंट फ्लोअर स्टेअरकेस अँड इट्स कॉम्पोनंट्स मार्क स्टेअरकेस. तर विचारते कसली आहे ही, तर ही नॉर्मलच आहे. एक एंटर. आता मी ही सी टाईप असल्यामुळे मी ड्रॉ करणार आहे. डी एंटर. हा फर्स्ट पॉईंट, हा सेकंड पॉईंट, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, सेवन्थ, एट्थ. आता इथून चालू झाल्यामुळे इथे प्लस साईन येते, मला सी एंटर करायचं. तर मी काय करणार आहे, हीच जी स्टेअरकेस आहे ती मी इथे कॉपी करणार आहे. टिपिक क्लायंट फ्लोअर्स स्टेअरकेस अँड इट्स कॉम्पोनंट मार्क फ्लाईट. रेक्टँगलनं ड्रॉ करणार आहे मी हे. ही एक फ्लाईट झाली, ही एक फ्लाईट झाली आणि ही एक फ्लाईट झाली. या 3 फ्लाईट्स आहेत. पुन्हा जायचं टिपिक क्लायंट फ्लोअर स्टेअरकेस मार्क ट्रेड. रेक्टँगल ड्रॉ करायचं आहे. हे तुम्ही कॉपी पण करू शकता. पुन्हा जायचं टिपिक क्लायंट फ्लोअर स्टेअरकेस मार्क मिड लँडिंग. हे एक मिड लँडिंग झालं.
आणि हे एक झालं. पुन्हा जायचं TP क्लायंट, फ्लोअर, मार्क, फ्लोअर लँडिंग, एंटर करायचं आहे. हा एक एंड पॉईंट आणि हा एक एंड पॉईंट. आता हे सर्व मी कॉपी करणार आहे, फक्त ही FSIची लाईन सोडून. हे झालं ग्राउंड फ्लोअरला, ही झाली टिपिकल फ्लोअरला. नेक्स्ट पॉईंट बघू. आपला 10वा पॉईंट आहे मार्किंग ऑफ कार्पेट एरिया. TP क्लायंट, फ्लोअर, मार्क, कार्पेट एरिया, सिलेक्ट बिल्डिंग, ही बिल्डिंग सिलेक्ट करायची आहे. सिलेक्ट फ्लोअर. हां, तर आता मी काय करणार आहे, हे आता हे ग्राउंड फ्लोअरला आपण शॉप्स दिले, ते शॉप्स ठेवायचे आहेत. आता मी 1 बाय 1 एका शॉपचं मी कार्पेट एरिया मार्क करणार आहे. शॉप 1, ओके. रेक्टँगल इथून ते इथंपर्यंत. पुन्हा एंटर करणार आहे, म्हणजे आपण त्याच कमांडमध्ये जातो. सिलेक्ट बिल्डिंग, सिलेक्ट फ्लोअर, इथे तर नाव देणार आहे मी शॉप 2, ओके. रेक्टँगल ड्रॉ करणार आहे, एंटर. पुन्हा एंटर करणार आहे. सिलेक्ट बिल्डिंग, सिलेक्ट फ्लोअर, ग्राउंड फ्लोअरचं असल्यामुळे इथे शॉप 3, ओके. एंटर. फर्स्ट पॉईंट आणि आता हा सेकंड पॉईंट. पुन्हा एंटर करणार आहे. सिलेक्ट बिल्डिंग, सिलेक्ट फ्लोअर, शॉप 3 झाले आहे. आता आपलं शॉप 4, ओके. एंटर करायचं आहे. फर्स्ट पॉईंट आणि आता हा सेकंड पॉईंट. पुन्हा एंटर करायचं आहे. फ्लोअर सिलेक्ट करायचं आहे. शॉप 5, ओके. पुन्हा एंटर करून सिलेक्ट बिल्डिंग, सिलेक्ट फ्लोअर, शॉप 6, ओके. रेक्टँगल. हां, हे आपलं ग्राउंड फ्लोअरचं कार्पेट तयार झालेलं आहे. एंटर केलेलं आहे आपण. आता आपण टिपिकल फ्लोअरचं करू. सिलेक्ट बिल्डिंग, सिलेक्ट फ्लोअर. आता याला ऑफिस 1चं सिलेक्ट करून घेऊ आणि ते शॉप आहे तिथे हे ऑफिस करायचं आहे. ओके. आता मी हे ड्रॉ करून घेणार आहे. D, एंटर. हा एक पॉईंट, हा दुसरा, तिसरा, चौथा, परपेंडिक्युलर. आता C, एंटर करायचं. आता ऑफिस 2चं करू. सिलेक्ट बिल्डिंग, सिलेक्ट फ्लोअर. इथं नाव द्यायचं आहे ऑफिस 2, ओके. ड्रॉ करायचं आहे. D, एंटर. फर्स्ट, सेकंड, थर्ड पॉईंट, इथं आल्यावर पुन्हा एंटर करायचं आहे. सिलेक्ट बिल्डिंग, सिलेक्ट फ्लोअर, ऑफिस 3, एंटर, ओके.
डी एंटर. इथून परपेंडिक्युलर, नंतर हा एक रेफरन्स पॉईंट. सी एंटर. हे झालेलं आहे मार्क. आता काय करायचं आहे, टीपी क्लायंट, फ्लोर, मार्क, कार्पेट एरिया, सिलेक्ट बिल्डिंग, सिलेक्ट फ्लोर, याला नाव द्यायचं आहे ऑफिस 4. ओके. डी एंटर. परपेंडिक्युलर टाकणार आहे मी इथून हा रेफरन्स घेणार आहे आणि आता सी एंटर. तर आपले कार्पेट एरियाज सगळे मार्क झालेले आहेत. आता हे जे पॅसेज वगैरे आहेत ना, पॅसेज हे टॉयलेट, हे आपण नंतर मार्क करून घेणार आहे. 11वा पॉईंट आहे मार्किंग ऑफ टेलिकॉम रूम. टीपी क्लायंट, फ्लोर, मार्क टेलिकॉम रूम. हे मी आदर करणार आहे, ड्रॉ करून घेणार आहे. ओके. हे मी हे जिन्याच्या खाली देणार आहे. सी एंटर. ही झाली आहे टेलिकॉम रूम. पुढचा पॉईंट बघू. 12वा पॉईंट आहे मार्किंग ऑफ व्हेरियस टाइप्स ऑफ रूम. टीपी क्लायंट, फ्लोर, मार्क रूम. 4 नंबरचा ऑप्शन घ्यायचा आहे. शॉप, रेक्टँगल, इंटरनेम, शॉप 1, एंटर. आधीचं टेक्स्ट इरेज करून घ्या तुम्ही. टीपी क्लायंट, फ्लोर, मार्क रूम. 4 नंबरच आहे. शॉप, रेक्टँगल ड्रॉ करणार आहे. शॉप 2. शॉप 3. एंटर. इथे नाव द्यायचं आहे शॉप 4. आता 5 ओपन करून घेऊ. रेक्टँगल ड्रॉ करणार आहे. इंटरनेम शॉप 5. आता हा 6वा करू. रेक्टँगल ड्रॉ करणार आहे. शॉप 6, एंटर. टीपी क्लायंट, फ्लोर, मार्क रूम. आता इथे अदर रूम घेऊ 2, एंटर. ड्रॉ करणार आहे मी इथे. सी एंटर. नाव द्यायचं आहे ऑफिस 1. पुन्हा एंटर करायचं आहे.
अदर रूम येणार आहे ही. एंटर. डी एंटर, कारण ड्रॉ करणार आहे. सर्व पॉईंट्स काळजीपूर्वक सिलेक्ट करायचे आहेत. सी एंटर. याला येणार ऑफिस 2 एंटर. पुन्हा एंटर करायचं आहे. अदर रूमच आहे, ड्रॉ करणार आहे. सी एंटर. ऑफिस 3 एंटर. पुन्हा एंटर करू. डी एंटर. पॉइंट. नेक्स्ट. सी एंटर. नाव द्यायचं आहे याला ऑफिस 4 एंटर. थोडं मूव करून घ्यायचं आहे. नेक्स्ट पॉईंट बघू आपण. 13वा पॉईंट आहे मार्किंग ऑफ टॉयलेट्स. टिपिक क्लायंट, फ्लोअर्स, सॅनिटायझेशन अँड अदर. मार्क टॉयलेट. हे पब्लिकसाठी असणार आहे, ड्रॉ करायचं आहे. हे एवढं टॉयलेट जे आपण दिलेलं आहे ते मार्क करून घेऊ. हे ॲक्च्युली ना इथं यायला पाहिजे, कारण आपण इथे दरवाजा दाखवणार आहे. सी एंटर. हे पब्लिक टॉयलेट आहे, मार्क इथे मूव करून घेऊ. टिपिक क्लायंट, फ्लोअर, सॅनिटायझेशन अँड अदर्स. मार्क टॉयलेट. सेम ऑप्शन चूज करायचा आहे. ओके. हे इथे काहीतरी चुकलंय. हां, मग ते मूव करून घेतो मी थोड्या वेळाने. सेकंड पॉइंट हे परपेंडिक्युलर. सी एंटर. नाही, हा बघा हे मार्क झालेलं नाही आहे. हे पहिला मी मूव करून घेतो इथे, इथून इथं. पुन्हा जाऊ. टिपिक क्लायंट, फ्लोअर, मार्क टॉयलेट. ओके. हां, मी सुरुवातीपासूनच इथूनच चालू करतो. नाही येत आहे, इथूनच चालू करूया. सी एंटर. हे पब्लिक टॉयलेट मार्क झालेलं आहे. मग अशी काय प्रॉब्लेम आलेला माहीत नाही. हां, तर पुन्हा जायचं आहे. टिपिक क्लायंट, फ्लोअर. आता हे मार्क WC रेक्टँगलनं ड्रॉ करणार आहे. स्टार्टिंग पॉईंट आणि हा दुसरा पॉईंट. स्केल करू त्याला. पॉईंट 55. आणि हे आधीचं टेक्स्ट आपण इरेज करून घेऊ. टिपिक क्लायंट,
फ्लोअर सॅनिटायझेशन मार्क पब्लिक टॉयलेट. कमर्शियलला पब्लिक टॉयलेट कंपल्सरी आहे, त्यामुळे आपल्याला इथे द्यावं लागणार आहे. पुन्हा एंटर करू. पुन्हा एंटर करू आणि आता हे मॅच प्रॉपर्टी करू. यामध्ये आपल्याला युरिनल्स पण मार्क करावे लागणार आहेत. फ्लोअर सॅनिटायझेशन मार्क युरिनल. रेक्टँगलला ड्रॉ करायचं आहे. अरे बापरे, फारच मोठं स्केल यायला लागले. मगासारखंच करू आपण. मॅच प्रॉपर्टी आधी सुरुवातीला पण करून घेऊ मार्क, मग आपण मॅच प्रॉपर्टी. ऑब्जेक्ट ओव्हरलॅप. अच्छा, थोडं अंतर द्यायचं आहे वाटतं त्याच्यात. मॅच प्रॉपर्टी करू. टीपी क्लायंट फ्लोअर मार्क युरिनल. हे बहुतेक दोघांच्यात ना अंतर हवं आहे. हां, मग एक काम करतो मी, हे मूव करतो 0.1. नंतर 0.05 हे सुद्धा करतो 0.05 आणि नाही, मला हे पुन्हा मार्क नाही लागणार सोडा. नॉट फाय फारच होईल. हे 0.01 करू. टीपी क्लायंट फ्लोअर मार्क युरिनल. रेक्टँगल ड्रॉ करणार आहे. पब्लिक बाथ, सॉरी पब्लिक बाथ नहीं है ही. टीपी क्लायंट फ्लोअर सॅनिटायझेशन मार्क युरिनल. हां, आता झालं बघा ते. आता पुन्हा याला मॅच प्रॉपर्टी करून घेऊ. आणि ह्या रेफरन्स लाईन्स इरेज करू. आता हे ग्राउंड फ्लोअरसाठी तरी आपलं मार्किंग झालेलं आहे. बाकी काय राहिलं का नाही. फर्स्ट फ्लोअरचं करू मग. टीपी क्लायंट फ्लोअर मार्क टॉयलेट. ओके. एंटर. पुन्हा हे करू. हे रेक्टँगलला ड्रॉ करू आता. ओके.
एक टॉयलेट प्रायव्हेट असणार आहे आणि दुसरं टॉयलेट पब्लिक असणार आहे ह्याच्यात. त्याला स्केल डाऊन करून घेऊ. .5 मॅच प्रॉपर्टी करू. इरेज करू हे आधीचं. हे राहिलं मॅच प्रॉपर्टी करायचं, ते पण करून घेतो मी. MA मॅच प्रॉपर्टी. ओके, आता माझ्या मते सर्व टॉयलेट्स तरी झालेले आहेत. हे राहिलेलं हे इरेज करून घेतो. नेक्स्ट पॉईंट बघू. 14वा पॉईंट आहे मार्किंग ऑफ डोर्स अँड विंडोज. टिपिक क्लायंट फ्लोअर क्रिएट डोअर. रेक्टँगलला मार्क करायचा आहे. फर्स्ट पॉईंट, सेकंड पॉईंट. उंची 2.1च आहे बाय डिफॉल्ट. एंटर. नाव द्यायचं इथं RS. हे रोलिंग शटर आहे. एंटर. पुन्हा एंटर करून उंची तेवढीच आहे. नाव पण इथे RSच येणार. ॲक्च्युली त्याला RS1 आणि RS2 द्यायला पाहिजे होतं. याला RS2 देऊ. उंची 2.1. नाव इथे RS1 देऊ. RS1. आता हा एक डोर आहे. याला D1 द्यायचं आहे. याला सुद्धा D1. एंटर. हा लेफ्टचा दरवाजा आहे. D1. D1. हा टॉयलेटचा आहे. रेक्टँगल. D2. 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 आपले सर्व डोर्स मार्क करून झालेले आहेत. तर फर्स्ट फ्लोअरचं करू. D1. 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 तर इंटरनल डोर्स मार्क करून घेऊ. याला D2 देऊ. याला D3 देऊ, कारण
हा दरवाजा एक आहे आपला. TP client create door D3 हा येणार D2 हा पण D2 हा D3 येणार D3 हा D2 हा D3 D3 D2 हा D3 हे दोन D2 येणार. तुम्ही कॉपी पण करू शकता, पण कधी कधी काय होते ते कार्पेट लाईन्स वगैरे पण कॉपी होतात. त्या डबल कॉपी झाल्यामुळे मग काही वेळेला प्रॉब्लेम येते. D3 D3 आपण D3 येणार. हा D2 D2 हा D1 हा सुद्धा D1. डोर सगळे झाले आहेत. विंडोज मार्क करू. TP क्लायंट फ्लोअर मार्क क्रिएट व्हेंटिलेशन और विंडो. रेक्टँगलला मार्क करू. उंची 1.2 आहे. W1 येणार. W1 उंची याची 0.9 येणार आणि V नाव देऊ त्याला. 0.9 V एंटर. W1 W1 0.9 V एंटर. W1 W1 0.9 उंची आहे, त्यामुळे ते V व्हेंटिलेटर आहे. हा W1 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 हा पॉइंट चुकीचा सिलेक्ट झाला आहे. TP क्लायंट फ्लोअर .9 व्हेंटिलेटर.
0.9 व्ही एंटर. हा W1 हा सुद्धा W1 W1 0.9 व्ही एंटर. W1 W1 0.9 व्ही एंटर. आणि हा लास्टचा हा थर्ड लास्ट असेल W1. इथे 2 आहेत. त्याची उंची जरा जास्त घेतली 1.5, त्यामुळे याला नाव दे W2. सेम इथेच येणार 1.5 W2. तर आपले हे डोर्स आणि विंडोज मार्क करून झालेले आहेत. नेक्स्ट पॉईंट बघू. तर आपला 15वा पॉईंट आहे मार्किंग ऑफ बाल्कनीज. टिपी क्लायंट फ्लोअर मार्क बाल्कनी. कोणती आहे तर नॉर्मलच आहे. एक एंटर. कोणत्या साईडला आहे विचारते. फ्रंट साईडला आहे. एक एंटर. लेंथला आहे का विड्थला आहे. विड्थला आहे. 2 एंटर. रेक्टँगल नाव बाल्कनी. पुन्हा एंटर करायचं आहे. नॉर्मलच आहे. फ्रंटलाच आहे. इकडून विड्थला आहे. रेक्टँगल इंटरनेम बाल्कनी. पुन्हा इथे देऊ नॉर्मल. ही आहे लेफ्ट साईडला म्हणजे 3 नंबर. ही आहे लेंथला रेक्टँगल इंटरनेम बाल्कनी. नॉर्मलच आहे. ही आहे 3 नंबरसाठी लेंथला रेक्टँगल. बाल्कनी एंटर. रिअर साईडला आहे. इंटरनेम बाल्कनी. रेअर साईडला आहे. बाल्कनी ही आहे आपली राईट साईडला, त्यामुळं 4 नंबर येणार. इंटरनेट बाल्कनी. हे तुम्ही मूव्ह करू शकता, रोटेट करू शकता.
टिपिक क्लायंट, फ्लोअर, मार्क, बाल्कनी, नॉर्मलच आहे, राईट साईडला आहे, लेफ्टलाच आहे, रेक्टँगल, इंटरनेट, बाल्कनी. रोटेट करून घेऊ. सर्व बाल्कनीज आपल्या मार्क करून झालेले आहेत. त्यामुळे आता आपण पुढचा पॉईंट बघू. आपला नेक्स्ट पॉईंट आहे मार्किंग ऑफ बिल्डिंग इन प्लॉट. टिपिक क्लायंट, प्लॉट, मार्क बिल्डिंग प्लॉट, बिल्डिंग इन अ प्लॉट, कन्सिडर डेड वॉल, कमर्शियल. इथे बाजूला एक पॉईंट सिलेक्ट करायचा आहे, ओके करायचं आहे. एंटर. आणि आता हा मूव करायचा आहे आपल्या प्लॉटमध्ये. तर हे बिल्डिंग आपली ही प्लॉटमध्ये मार्क झालेली आहे. पुढचा पॉईंट बघू. आपला 17वा पॉईंट आहे ड्रॉ सेक्शन व्ह्यू. टिपिक क्लायंट, बिल्डिंग, ड्रॉ सेक्शन व्ह्यू, सिलेक्ट बिल्डिंग. ही बिल्डिंग सिलेक्ट केली. इथे थोडं बाजूला घेऊन आपण स्टार्ट पॉईंट सिलेक्ट करायचं आहे. बेसमेंट फ्लोअर आहे इथं आपला एंटर करायचं आहे. प्लिंथ त्याची एंटर, ग्राउंड फ्लोअर आणि टिपिकल फ्लोअर. आता याला आपण थोडं स्ट्रेच करून घेऊ. पुढचा पॉईंट बघू. मार्किंग ऑफ ओव्हरहेड वॉटर टँक. टिपिक क्लायंट, बिल्डिंग, मार्क OHT. ही नॉर्मलच असणार आहे. आपण टिपिकल फ्लोअरच्या वरती देणार आहे. रेक्टँगलनं ड्रॉ करायची आहे. उंची 1 मीटर, कपॅसिटी 5000 लिटर. एंटर. 19वा पॉईंट आहे आपला मार्किंग ऑफ नॉर्थ डिरेक्शन. टिपिक क्लायंट, प्लॉट, अदर, मार्क नॉर्थ डिरेक्शन. आणि ही रोटेट करून घेऊ. नेक्स्ट पॉईंट बघू. आपला नेक्स्ट पॉईंट आहे मार्किंग ऑफ टेरेसेस इफ एनी. या तर प्लॅनमध्ये सध्या काही टेरेसेस नाही आहेत, त्यामुळे हा पॉईंट काय येणार नाही. मार्क रेन वॉटर हार्वेस्ट. तो आहे बिल्डिंगमध्ये. टिपिक क्लायंट, बिल्डिंग, मार्क रेन वॉटर हार्वेस्टिंग टँक. कुठेही सिलेक्ट करायचं आहे, तो आपोआप जनरेट होतो. पुढचा पॉईंट आहे आपला मार्किंग ऑफ लिफ्ट अँड लिफ्ट वेल. आता मी एक एक पॉईंट्स ह्याच्यात मी वाढवत जाणार आहे. तर बघू आपण. फ्लोअर, डिडक्शन अँड अदरमध्ये मार्क लिफ्ट, एंटर करायचं आहे. रेक्टँगल, इंटरनेट, लिफ्ट, एंटर. पुन्हा एंटर करायचं आहे. ॲक्च्युली आपल्याला ना ही नॉर्मल लिफ्ट देऊन चालत नाही. ही 15 मीटरच्या वर असल्यामुळे
आपल्याला ही जी लिफ्ट आहे ती फ्लोअर डिडक्शन अँड अदर्स मार्क लिफ्ट ही आपल्याला फायर लिफ्ट द्यावी लागणार आहे. 3 एंटर रेक्टँगल नाव देऊ लिफ्ट. पुन्हा एंटर करायचं आहे. फायर लिफ्टच आहे. 15 मीटरच्या वरती आपल्याला फायर लिफ्ट लागते. लिफ्ट एंटर. नाहीतर मग टीपी क्लायंटला आपल्याला रिपोर्ट फेल येतो. आता हे आपला हा जो प्रोजेक्ट आहे तो 15 मीटर ते 24 मीटरमध्ये आहे. 24 मीटरसाठी वेगळे बॉयलर्स अप्लाय होतात. त्यामध्ये आपल्याला फायर हाच जो जिना आहे तो फायर जिना म्हणून द्यावा लागतो. टीपी क्लायंट फ्लोअर डिडक्शन अँड अदर्स मार्क लिफ्ट ही फायर लिफ्ट रेक्टँगल एंटर नेम लिफ्ट 3 युनिट रेक्टँगलला ड्रॉ करणार आहे. एंटर नेम लिफ्ट. तर यामध्ये काय होतं आहे, ज्यावेळेला एरिया कॅल्क्युलेशन जनरेट होतं ह्याचं त्यावेळेला ही लिफ्ट आहे ना ती FSI मधून म्हणजे डिडक्ट होत नाही. त्यामुळे आपल्याला ही इथे आपल्याला लिफ्ट वेल म्हणून पण इथे दाखवावी लागते. टीपी क्लायंट फ्लोअर मार्क लिफ्ट 3 एंटर लिफ्ट. पुन्हा 3 नंबर रेक्टँगलला ड्रॉ करणार आहे. लिफ्ट. याला मॅच प्रॉपर्टी करून घेतो मी. पुन्हा त्याचं टीपी क्लायंट फ्लोअर डिडक्शन मार्क लिफ्ट वेल रेक्टँगलला ड्रॉ करणार आहे. इथून ते इथपर्यंत. पुन्हा हे सुद्धा इथपर्यंत. ते सुद्धा आपण स्केल करायचं आहे. नाही ही व्यवस्थित झालेली नाही मार्क. टीपी क्लायंट फ्लोअर डिडक्शन मार्क लिफ्ट वेल ही स्केल करून 0.5 ने आणि ती नंतर आपल्याला अरेंज करून घ्यावी लागणार आहे. म्हणजे लिफ्ट वेल आणि लिफ्ट जे टेक्स्ट आहे ना ते वर खाली करावं लागणार आहे. लिफ्ट वेल पण वर घेऊ फिट आणि लिफ्ट खाली घेऊ. असेच इथं पण करायचं आहे. हां इथे D1 एक राहिलेला आहे बघा, ते पण करून घ्यावं लागणार आहे. लिफ्ट वेल आणि ही लिफ्ट खाली घेऊ. इथे मी तोपर्यंत डोर करून घेतो. रेक्टँगल D1
नेक्स्ट पॉईंट बघू आपण आता मी पुढचा पॉईंट जो 23 ते ॲड केला आहे, म्हणजे 23, 24, 25, 26 हे ॲड केले आहेत. तर त्यापैकी 23 बघू, मार्किंग ऑफ बेसमेंट पार्किंग एरियाज. प्लॉटमध्ये डिफरंट पार्किंग एरियाज. टिपिकल लँड प्लॉट डिफरंट पार्किंग एरियाज, मार्क बेसमेंट पार्किंग एरिया. तर मी ह्या केसमध्ये काय करणार आहे, ड्रॉ करणार आहे. तो मी दाखवणार आहे हा इथून सी एंटर करून क्लोज करणार आहे. बेसमेंट पार्किंग एरिया हे आपण मूव करून घेऊ, हे इथं घेऊ. आणि ही जी रिटर्निंग वॉल येणार आहे ती इथपर्यंत येईल. आणि ही मागची सुद्धा अशी येणार आहे. म्हणजे ही हाफ रिटर्निंग वॉल ठेवणार आहे आणि व्हेंटिलेशनसाठी वरच्या साईडला ओपन ठेवणार आहे. आणि मग ग्राउंड फ्लोअरला थोडं मग वेदर प्रोटेक्शनसाठी मग हे बॅक आणि इथे राईट साईडला हे हा पोर्शन थोडासा 1-1 फुटाने कव्हर करणार आहे. तर पुढचा पॉईंट बघू. आपला नेक्स्ट पॉईंट आहे मार्किंग ऑफ ओपन पार्किंग एरियाज. टिपिकल लँड प्लॉट डिफरंट पार्किंग एरियाज, मार्क ओपन पार्किंग एरिया. तर ग्राउंड फ्लोअरवरचा हा आहे तो, हा एवढा आपण मार्क करणार आहे. रेक्टँगलनंच ड्रॉ करणार आहे. रेक्टँगलनं नाही, ड्रॉनं ड्रॉ करायचं आहे. कारण पार्किंगचा फार इश्यू येतो. सी एंटर. तर हा ओपन पार्किंग एरिया मार्क झालेला आहे. इथेपर्यंत पण घेऊ शकतो आपण, कारण आपला रॅम्प इथे कट होणार आहे. म्हणजे इथून कार किंवा टू व्हीलर आत घुसली तर हा एवढा पार्किंग एरिया होतो आणि इकडे हा एवढा वरती होतो. पुढचा पॉईंट बघू. आपला 25वा पॉईंट आहे मार्किंग ऑफ पार्किंग. टिपिकल लँड बिल्डिंग मार्क. इथे मी कंपोजिट पार्किंग घेणार आहे. ओके. ओके, हे अरेंज करून घेतो मी. एक कॉपी करून घेतो मी. अकरा, 12, 13. 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24. 24 बसलेत. आता एक काम करू, हे सेंटरला एक बसते का बघू. मिड पॉइंट इथे. फक्त या दोघांमधलं अंतर हवं आहे 3 मीटर, जे नाही बसत. मग त्याला आपण रोटेट करून घेऊ. आता डिस्टन्स चेक करू. 3 मीटर हवं आहे, म्हणजे एखादे व्हेहिक्युलर मुवमेंटला हे बरं पडतंय. 3 मीटर हे झाले. म्हणजे
कार आली अशी लागली, ह्या अशा लागल्या, ह्या अशा लागल्या, ही पण ह्या ह्याच्यातून आली, इकडे लागली. ओके, तर थोडं कमी पडेल असं वाटतंय. मग कंपोजिट पार्किंग व्हर्टिकल, ओके. पिकअप पॉइंट, एक डिस्टन्स चेक करू, 3.25. ओके, हे मी मिरर करून घेतो. मिड बिटवीन 2 पॉइंट्स. येस, हे असं उलट का आलंय? एक काम करतो, मी अंडो करतो. हे सरळ इकडे मूव्ह करतो आणि हे इथे घेतो. इथे जागा किती आहे? 6.39, 20 फूट आहे. आणि हा परपेंडिक्युलर, इथे पण जागा चेक करू आपण. बसत असेल तर ठेवू, नाही तर एरेज करू. 3.8 आहे, सफिशियंट आहे जागा. बघा, आपण टिपिक लाईन जनरेट केल्यावर जर ओके आला रिपोर्ट पार्किंगचा, तर मग ठीक आहे, एवढंच ठेवू. नाहीतर आपण इथं जो ग्राउंड फ्लोअरला ओपन पार्किंग स्पेस दिला आहे ना, तिथे पण आपण देऊ शकतो. नेक्स्ट पॉईंट बघू आपण. आपला 26वा पॉईंट आहे मार्किंग ऑफ रॅम्प. टिपिक लँड प्लॉट मार्क रॅम्प. व्हेहिकलसाठी आपल्याला 6 मीटरचा लागतो, त्यामुळे आपण इथे 6 मीटरचा रॅम्प प्रोव्हाइड केलेला आहे. स्पेसिफाय हाईट, स्पेसिफाय विड्थ 6 मीटर. स्टार्ट पॉइंट, ह्या एंड पॉइंट. सी एंटर. पुढचा पॉईंट बघू. आपला 27वा पॉईंट आहे जनरेट टी पी व्हॅलिडेशन रिपोर्ट. त्याच्या आधी मी एक काम करून घेतो, हे इकडं शिफ्ट करतो आणि हे इथे शिफ्ट करतो. ओके, म्हणजे इथे आपल्याला काही गोंधळ होणार नाही. म्हणजे इथे थोडं इन आणि आउट एकाच ठिकाणी असल्यामुळे थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो. कशात जायचं आहे? टीपी क्लायंट, जनरेट टी पी व्हॅलिडेशन रिपोर्ट. A1च घेऊन बघूया आता. A1च्या माझ्या मते 2 शीट्स लागतील ह्याच्यात. तर हे जनरेट व्हायला लागलं आहे टीपी क्लायंटचा रिपोर्ट. बघूया आता काय काय एरर्स वगैरे येतात ते बघूया. जसे एरर्स असतील तसे आपण तो सॉल्व करायचा प्रयत्न करू. जनरेशन आपल्याला झालेलं आहे, ओके करायचं आहे. आणि तुमचा जो पाथ असेल, आता मी इथे शॉर्टकटच तयार केला आहे. हे सीमध्ये प्रोग्राम फाईल्स, टीपी क्लायंट, TPC-PRD, टीपी क्लायंट डाटाबेसमध्ये जॉब्समध्ये हे व्हॅलिडेशन रिपोर्ट बघू. कमर्शियल प्रोजेक्ट आपलं हे नावाच आहे. FSIला तर काही प्रॉब्लेम नाही आहे, ह्याचा पण काही प्रॉब्लेम नाही आहे. सेटबॅकचा
उंची काय 3 मीटरच दिलं आहे, पण प्लेंथ 1.2 आहे, मिनिमम 0.9 लागते. स्टेअरकेस पण काही प्रॉब्लेम नाही. हे FSI डिटेल्स आहेत, हे टीनामेंट्स आहेत, हे कार्पेट एरिया स्टेटमेंट आहे. आपण जसं नाव दिलं ना त्या ह्यांचं, तसे हे कार्पेट एरिया त्याचे आलेले आहेत. पार्किंग, हां, आता आपल्याला काय कमी पडले, 5 आपल्याला टू व्हीलरचे स्कूटरचे पार्किंग कमी पडतात. ते आपण त्याच्यात ॲड करू. जर आपलं ग्राउंड फ्लोअरला आहे ना ओपन स्पेस, तिथे 7 म्हणजे आपल्याला 2 कंपोजिट पार्किंग द्यायला पाहिजे टू व्हीलरचे. रॅमचा पण काही प्रॉब्लेम नाही. रेन वॉटरचं इथं बघा स्टेटस ओके आले. प्लेन चेक काय आपण केलेलीच आहे. हा बघा, हे पब्लिक टॉयलेटचं पण आपण जे जे प्रोव्हाइड केले ना ते आलेलं आहे तिथे. तर आता आपला कुठला प्रॉब्लेम झालेला, हां, 57 हवेत आपल्याला आणि 52 झालेत, म्हणजे 5 आपल्याला अजून लागणार. मग काय करायचं त्या केसमध्ये, हे आधीचं इरेज करायचं आहे. पुन्हा त्याचं टिपिकल लँड, बिल्डिंग, मार्क, कंपोजिट पार्किंग, हे 6 स्कूटर्स इज इक्वल टू 1 कार, व्हर्टिकल घेतो, ओके. आणि इथे नकोच द्यायला, इथे एक देऊ. हा रोटेट करूया आपण, फिट, F3, हां इथे एक देऊ. आणि हां इथे एक देऊ. म्हणजे हे इथून अशी इकडे येईल. आता काय करू, पुन्हा आपण टीपी क्लायंटचा रिपोर्ट जनरेट करू. ओके, माझ्या मते आता तरी काही प्रॉब्लेम येणार नाही. थोडा वेट करावा लागतो. ओके, पुन्हा त्याच फोल्डरमध्ये जायचं आपल्याला, व्हॅलिडेशन. तर आपला एरर आलेला म्हणजे पार्किंगसाठी, हां ओके आलेला आहे. हा आधीचा इथे बघा, हा फेल आलेला आहे 52, हा फेल आलेला आहे. आणि हा त्या 2 आपण कंपोजिट पार्किंग हे वाढवलं ना, ह्या दोन मधल्या ह्या 2 कार्स पण वाढल्या आणि स्कूटर्स पण वाढलेले आहेत. 52 आणि 30. क्लोज करू. आणि बाकी काय एरर नव्हता आपला. आपली शीट अरेंज करून झालेली आहे. आता आपण फायनल सबमिटची प्रोसिजर बघू. फायनल सबमिटच्या आधी आपल्याला नंबर ऑफ शीट्स करायचे आहेत. आता आपली एकच आहे. ओके, टिपिकल क्लायंट, फायनल सबमिट.
हे पण थोडा वेळ घेतं. हा असं यायला पाहिजे. पी डी एफ जनरेट व्हायला पाहिजे. हा आता इथं हे आपलं हे हां हे दिसत नाही आहे बघा. याला काय करायचं तुम्हाला सांगतो मी. आता हे ऑटोकॅड बंद होतं त्याचं मी तुम्हाला परत ओपन करून सांगतो की आपलं हे आपण टीपी क्लायंटमध्ये ड्राफ्ट केलेलं नाही आहे. हे केलेलं आहे आपण टीपी क्लायंटच्या आधी ऑटोकॅडमध्ये ड्राफ्ट केलं आहे. हे दिसत नाही इथं एलिव्हेशन. त्याचं मी तुम्हाला सोल्युशन सांगतो. आपण वेबसाईटवर जाऊन बघू. इथे ऑफलाईन फायनल सबमिट पेंडिंग दाखवते. अजून ते डन आलं की म्हणायचं आपलं झालं आहे. टीपी क्लायंट प्रोजेक्ट अजून पेंडिंग दाखवत आहे. हां हे आलं बघा. ऑफलाईन फायनल सबमिट डन आणि आपलं ऑटोकॅड पण बंद झालेलं आहे. आता मी तो जो प्रॉब्लेम आहे ना तो मी तुम्हाला दाखवतो कसा सॉल्व करायचा आहे. टी पी क्लायंटमधून आपल्याला तो प्रोजेक्ट पुन्हा ओपन करायचा आहे. येस. ओके. त्याच्या 2 पद्धती आहेत. ओके. एक तर इथे आपला हा जो लेयर आहे तो हा 0 आहे. कधी कधी काय होतं इथे फ्रीज होतात. इथे फ्रीज तर दिसत नाही आहे. मग आपल्याला काय करायचं आहे. टी पी क्लायंट बिल्डिंग ड्रॉ हे मार्क एलिव्हेशन इथं सिलेक्ट करायचं आहे. हे एलिव्हेशन मार्क झालं मग याचा एक लेअर तयार होतो आहे. मग तो लेअर ना त्याला मॅच प्रॉपर्टी आपण इथे करून घ्यायचं आहे. हे ना याला इथे सर्वांना हे मॅच प्रॉपर्टी करून घ्यायचं इथे आणि या सेक्शनला सुद्धा. पुन्हा एकदा आपण बघणार आहे फायनल सबमिट ही मॅच प्रॉपर्टी करून घ्यायचं म्हणजे सगळं आपल्याला त्याच्यात दिसतं. काळजीपूर्वक करायचं आहे. कुठल्या दुसऱ्या ड्रॉइंगला हात पण लावायचा नाही आहे. ओके करायचं आणि हे इरेज करायचं आहे. डिलीट करायचं आणि पुन्हा टी पी क्लायंट फायनल सबमिट पुन्हा फायनल सबमिट करायचं आहे. हे बघा आला आता इथे. प्रोसीड विथ प्लॉट. येस हे आले बघा. आपलं हे एलिव्हेशन आणि सेक्शन्स हे आलेले आहेत. आता इथे पुन्हा एकदा मी हां हे ऑफलाईन फायनल सबमिट झालेलं आहे. तर सर्वांचे खूप खूप धन्यवाद. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आपल्या कलिग्सबरोबर शेअर करा आणि लाईक करा. थँक्यू.